नमस्कार मित्रांनो. तर ही बघा, आपण आता अशा बाटल्या गोळ्या करून आणलेत आणि या बाटलीपासून आपण एक चांगली अशी वस्तू बनवणार आहे. ती बनवल्यानंतर तुम्हाला दिसेल. तर बघा, आपण जर उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायचं म्हणलं तर आपण 20 रुपयाची बाटली विकत घेऊन पाणी पितो. पण त्याचप्रमाणे जे आपल्या आजूबाजूला जे पक्षी हिंडतात त्यांना जर ताण लागली तर ताण लागल्यानंतर त्यांना पाणी लवकर मिळत नाही उन्हाळ्यामध्ये. तर उन्हाळ्यामध्ये पाणी मिळावं म्हणून आपण ही 20 रुपयाची बाटली पाणी पिऊन फेकून देतो. तर काय करायचं, ही बाटली घ्यायची आणि ही बाटली घेऊन एकदम सोपा एक आपल्या घरातील घरगुती वापरातील चाकू घ्यायचा आणि ह्या चाकूच्या साहाय्याने ही बाटली जी आहे कापायची. तर ही बघा, अशा प्रकारे कापून घ्यायची आणि कापल्यानंतर तर बघा, ही अशी मी तार लावलेली. तर काय करायचं, ही तार अशी बाटलीला लावून घ्यायची आणि लावल्यानंतर अशी ही बाटली तयार झाली आपली. आता काय करायचं, ही बाटली घेऊन आपण एका ज्या ठिकाणी पक्षी येतात त्या ठिकाणी जाऊन आपण ही ताराच्या असे आपण बाटल्या तयार करून घेतल्यात एक 4-5. तर ही बाटली आपण झाडाला नेऊन लटकावायची आणि त्यामध्ये पाणी ओतायचं आणि पाणी ओतल्यानंतर पक्षी येतात आणि ते पाणी पितात. तर चला मी तुम्हाला दाखवतो. आता बघा, जास्त झाडाला फांदी असणाऱ्या झाडाला हे लटकावायचं. तर समजा आता ह्या झाडाला ही फांदी, तर आपण ह्या फांदीला हे लटकावणार आहे. तर असा आकडा करून अशी लटकावायची. अशा प्रकारे लटकावायची. ज्या ज्या झाडाला फांदी त्या त्या झाडाला लटकवून घ्यायच्या. अशा प्रकारे लटकावायचे आणि आता हे अशा प्रकारे लटकवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं की जेणेकरून पक्षी येऊन पाणी पिऊन जातील. दादा, पाणी घ्यायचं, त्याचं पण अजून तयार करायचं. एक जग भरून आण. ते सर्व वाजून आता सर्व वाजून त्या काय नाही. तर बघा, एका बकेटमध्ये आपण पाणी घेतले आणि आता काय करायचं, एक मगाच्या साह्याने बाटली सगळे भरून घ्यायची. अशा प्रकारे प्रत्येकामध्ये थोडं थोडं पाणी ओतायचं. 2 ते 3-4 दिवस म्हणलं तरी पक्षी पाणी पितील. अशा प्रकारे ओतायचे पाणी. सार्थक सरक. अशा प्रकारे हे पाणी ओतायचं की जेणेकरून पक्षी पितील. पाणी ओतायचं. तर आता उन्हाळ्यामध्ये पक्षी येतील आणि पाणी पितील. तर मित्रांनो बघा, हे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा एक 20 रुपयाची बाटली तुम्ही पाणी पिऊन फेकून दिल्यानंतर ती वेस्ट जाते. तर ती वेस्ट जाण्यापेक्षा कुणाला तरी त्या बाटलीचा उपयोग होणार आहे. त्यामुळे पक्ष्यांना असं तुम्ही केलं तर एक पक्ष्यांना उन्हाळ्यामध्ये पाणी पिण्यासाठी मदत होईल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.